पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरात नामदेव हा भक्त नेहमी झाडू मारत असायचा. तेव्हा त्याच्या मनात असा विचार आला की विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील. म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, देवा, तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे. मी तुझ्या जागेवर उभे राहण्याची सेवा करेन. त्यावर पांडुरंग म्हणाला, ठीक आहे, पण तू येथे उभे राहून कोणाला काहीच सांगू नकोस. काहीही झाले तरी तू बोलू नकोस, फक्त हसत उभा राहा. पांडुरंगाचे ते बोलणे नामदेवाने मान्य केले व दुसऱ्या दिवशी नामदेव सकाळी पांडुरंगाच्या जागी उभा राहिला. तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरू झाले. श्रीमंत भक्त, आम्ही लाखो रुपयांची देणगी दिली आहे, तेव्हा आता माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊ दे. त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला. पण तो चुकून आपले पैशाने भरलेले पाकीट तेथेच विसरून गेला. पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहणे हे सांगितले असल्याने नामदेव त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही. त्यामुळे तेथे फक्त हसत उभा राहिला. पुढे तिथे एक गरीब भक्ताचे येणे झाले. गरीब भक्त, पांडुरंगा, हा 1 रुपया मी तुम्हाला अर्पण करतो. माझी ही धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव. माझ्याकडून माझी भरपूर सेवा करून घे. देवा, माझी बायको आणि मुले 2 दिवसापासून उपाशी आहेत. घरात अन्नाचा कण नाही. आता माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे. जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे. म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा तिथे पैशाने भरलेले पाकीट असते. तेव्हा तो देवाचे आभार मानून तो पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला व मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो. नामदेव काहीच न बोलता हसत उभा असतो. पुढे तिथे एक नावाडी येतो आणि देवाला उद्देशून तो म्हणाला, हे पांडुरंगा, आम्हाला आज समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे. तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे. असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो. तितक्यातच तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तिथे येतो. तिथे पाकीट नसल्याने बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून तो नावाड्याला अटक करतो. तेव्हा नामदेवाला खूपच वाईट वाटते, पण तो काहीच करू शकत नसतो. तो फक्त उभा असतो. तेव्हा नावाडी पांडुरंगाला बघून म्हणतो, पांडुरंगा, हा काय खेळ मांडला आहेस? मी काहीच नाही केले तरी पण मला ही शिक्षा? हे ऐकून नामदेवाचे हृदय गहिवरून येते. तो विचार करतो की जेव्हा पांडुरंग येथे असतो तेव्हा त्याने काहीतरी केले असते. असे म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो की नावाड्याने चोरले नसून ते गरीब भक्ताने चोरले आहे. त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात. तेव्हा नावाडी आणि श्रीमंत भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात. रात्री पांडुरंग मंदिरात येतो आणि विचारतो नामदेवाला की कसा होता आजचा दिवस? हा नामदेव म्हणतो की देवा, मला वाटले की इटेवर उभे राहणे खूप सोपे काम आहे, पण आज मला कळाले की हे काम किती अवघड आहे. यावरून कळते की तुझे दिवस सोपे नसतात. पण देवा, मी आज एक चांगले काम पण केले. असे म्हणून तो सारी हकीकत देवांना सांगतो. देवा, पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केला. तुला मी सांगितले होते की कोणालाही काही बोलू नकोस, पण तू ऐकले नाहीस. तू माझ्यावर, देवावर विश्वासच नाही. तुला काय वाटले की मी भक्ताच्या हृदयातील भावना
ओळखू शकलो नाही. नामदेव मान खाली घालून उभा राहतो. पांडुरंग पुढे म्हणतो, अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतून पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला, जेणेकरून ते पैसे चांगल्या कामासाठी वापरून त्याच्या पापातील साठा हा कमी होणार होता. त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा 1 रुपया राहिला होता, तरी सुद्धा त्याने तो श्रद्धेने आणि भक्तीने मला अर्पण केला. म्हणून पैशाचे पाकीट मी त्याला दिले, कारण तो पैसे सर्व गरीब लोकांमध्ये आणि गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे. त्या नावाड्याने सुद्धा काही चुकीचे केले नव्हते, परंतु त्याला खूप लांबच्या प्रवासात समुद्रात जायचे होते आणि तेथील वातावरण आज खूपच खराब आहे. मोठमोठ्या लाटा जोराने वाहत आहेत. या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता आणि तो त्याचा प्राण गमावून बसला असता. म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला, जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील आणि मोठ्या संकटापासून दूर राहील. पण तुला असे वाटते की आपण 1 दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू शकलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस आणि नेहमी जे होते तेच आज पण झाले. देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्याचं त्यावर पाणी सोडतो. तात्पर्य, देव जे काही करत आहे ते आपल्यासाठी चांगल्यासाठीच करत आहे. फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगायला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पांडुरंग हरी हे नक्की लिहा. धन्यवाद.